तुकया भक्त मधुसूदन लेखांक 14/2008 साली आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्यांची पुढे अनाकलनीय तटस्थता व मौन वास्तविक भामचंद्र पर्वताबद्दलचे असणारे आंदोलन हे तपोमूर्ती तुकया भक्त मधुसूदन महाराज यांचे नसून जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या विचारधारेशी एकरूप असलेल्या विश्वातल्या प्रत्येक वारकऱ्याचे आंदोलन होते हे बऱ्यापैकी प्रत्येकाच्या लक्षात आहेच. सन 1985 नंतर मधुसूदन महाराज गेल्या 40 वर्षापासून या परिसरामध्ये ध्यान, चिंतन, प्रबोधनात रत असताना 2005 नंतर ज्यावेळी भंडारा भामचंद्र डोंगरातील इतिहास नतद्रष्ट भ्रष्टांकडून नष्ट करून तो खंडित करण्यासाठी या तपोभूमी परिसराची अवैधपणे खरेदी विक्री सुरू झाली, ती थांबवण्याचा आटोकाट प्रयत्न महाराजांनी प्रवचन, कीर्तन, व्याख्यानाद्वारे प्रथम केला. परंतु ही तुकोबांची साधनाभूमी नष्ट करू पाहणाऱ्या व MIDC अंतर्गत इथे संतभूमी विनाशक डाऊ केमिकल कंपनी आणणाऱ्या स्वार्थांध्याकडून भामचंद्र पर्वताचा व डाऊचा प्रश्न मधुसूदन महाराजांनी ऐरणीवर आणल्यानंतर महाराजांवर हल्ले करण्यास सुरुवात केली. त्यामध्ये प्रथम तपोभूमी विषयक संरक्षणासाठी अपार कष्टाने संपादिलेले ऐतिहासिक दस्तऐवज व त्यांचे स्वयंस्फूर्त क्रांतिप्रेरक वाङ्मय लिखाण त्यांच्या वास्तव्यातील मंदिरासह पेटवून देऊन नष्ट केले. डोंगरातील बिल्डरांनी या अवलियाला बेशुद्ध करून अपहरणाद्वारे चंद्रपूर गोंदिया येथे नक्षलवाद्यांच्या एरियात नेऊन टाकले. खोट्या नाट्या पोलीस कंप्लीट दाखल करून महाराजांना बदनाम करण्याचा प्रयत्नही केला. परंतु हा अवलिया एकला चलो रे म्हणत चालत राहिला. सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता. या तुकोबांच्या अनुभवावरती ठाम राहिला. पुढे येथील काही पवित्र आत्म्यांनी त्यांची संतभूमी रक्षणाची चळवळ लक्षात घेऊन महाराजांच्या पवित्र कार्यास पाठिंबा दिला व आजपर्यंत महाराजांचे भूमिकेशी ते ठाम आहेत. परंतु या झंझावाती आंदोलनात काही आयत्या पीठावरती रांगोळी ओढून दंभ, मान चेष्टेने प्रेरित झालेले आणि केवळ सवंग प्रसिद्धी मिळवण्यासाठीच संत तुकोबारायांच्या संत पदवी नको आम्हास, नोहे मठपती, नोहे चाहुरांची वृत्ती. या अभंग वचनांचा अभेर करून या अभंग वचनांना छेद देणारे या आंदोलनात दिखाऊपणासाठी जे प्रवेशकर्ते झाले होते त्यांचा महाराजांच्या प्रखर सत्यापुढे टिकाव लागला नाही. अखेर ते गळून पडले. मधुसूदन महाराज हे एकमेव वारकरी धर्मातील थोर विरक्त विचारवंत असून या अवलियाकडे आज कुठल्याही प्रकारची धनदौलत, मान मराबत, ऐहिक संपत्ती नाही. किंबहुना त्याचे रहस्य जाणूनच तुकोबारायांच्या प्रमाणे प्रपंच रचना सर्वही भोगुनी त्यागिली. या स्वांतस्फूर्त अनुभवात त्यांनी ती केव्हाच अव्हेरून टाकली आहे आणि म्हणूनच त्यांच्या अंगी सत्य प्रस्थापित करण्याचे एवढे सामर्थ्य आले आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही. विशेष म्हणजे या महाराष्ट्रात व विशेषतः देहू, आळंदी, पुणे, पंचक्रोशीत संतांच्या नावाखाली काही जण कीर्तन प्रवचनाच्या द्वारे अमाप पैसा आणि प्रसिद्धी मिळाल्यानंतर हे बाजारू व्यावसायिक सुखलोलूप होऊन या आंदोलनापासून तटस्थ राहिले आहेत. त्यांना महाराजांचा संघर्ष चांगल्या प्रकारे माहीत असूनही त्यांना हा मुद्दा कीर्तन प्रवचनातून घ्यावा असं वाटत नाही. यातून त्यांच्यावरती संतभूमी नष्ट करणाऱ्या येथील भ्रष्ट राजकीय नेत्यांचा व भूमाफिया बिल्डरांचा किती मोठा प्रचंड दबाव आहे हे स्पष्ट होत आहे. जवळजवळ या राजकारण्यांनी यांना विकतच घेतलं आहे हे स्पष्ट जाणवते आहे. याच राजकारण्यांनी समताप्रधान वारकरी संप्रदायात घुसखोरी करून राजकीय पक्षाच्या नावाने वारकरी आघाड्या स्थापन करून वारकरी संप्रदायाचे वाटोळे करण्याचे ठरवले आहे असे स्पष्ट दिसते. या भामचंद्र भंडारा मुक्ती संघर्ष आंदोलनात प्रथमतः पुढे पुढे करणारे स्वयंघोषित संतवीर, आंदोलक, राजकीय नेते आज गप्प का बसले आहेत हा सामान्य जनालाही प्रश्न पडला आहे. जनतेसमोर येऊन त्यांना याचे उत्तर एक वेळ द्यावेच लागेल.
आता यातही विरळा ऐसा कोणी तुका त्यांसी लोटांगणी. इति संकलन आणि लेखन विजय दणाणे.